महाराष्ट्रात पाऊस जरी ओसरला असला तरी अजून सुद्धा शेतकरी नैसर्गिक आपत्तीचं जे संकट ओढवलं होतं त्यातून बाहेर निघालेला नाहीये। महापूर असेल, अतिवृष्टी असेल, अजून सुद्धा या संकटाच्या विळख्यामध्ये शेतकरी आहे। कारण जे नुकसान झालेलं आहे ते कधी भरून निघणार हा प्रश्न शेतकरी विचारतोय। आता यात भरीसभर म्हणजे एक अहवाल आलेला आहे आणि त्यातून शेतकऱ्याची चिंता ही दिवसेंदिवस कशी वाढत चाललेली आहे किंवा बळीराजा कशा संकटात आहे हे दिसून येत आहे। एनसीआरबीने एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे। या अहवालामध्ये काही धक्कादायक आकडे समोर आलेले आहेत। हे आकडे आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल। दिवसेंदिवस म्हणजेच वर्षानुवर्षे कशा प्रकारे शेतकरी आत्महत्येमध्ये वाढ होतीये, त्याचबरोबर शेतकरी आत्महत्याच नाही तर आत्महत्यांमध्ये कशा प्रकारे वाढ होतीये हे सांगणारा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे नेमकं जर आपण बघितलं तर कोणत्या कोणत्या भागांमध्ये शेतकऱ्यांनी जास्त आत्महत्या केलेल्या आहेत, याची कारणं नेमकी काय आहेत, महाराष्ट्र आत्महत्यांच्या बाबतीमध्ये कितव्या नंबरवर आहे, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता जर आपण बघितलं तर इथे लोकमतने या संदर्भात बातमी दिलेली आहे आणि यावरूनच आपण जर बघितलं तर जसं की मी सांगितलं एनसीआरबीने हा अहवाल दिलेला आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो। आपण जर बघितलं तर यांनी इथे सांगितलेलं आहे बघा, एकूण 10,186 शेतीशी संबंधित आत्महत्यांची नोंद 2023 मध्ये झालेली आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 4,690 आत्महत्या या शेतकऱ्यांनी केल्यात तर 6,096 आत्महत्या या शेतमजुरांनी केलेल्या आहेत। आणि एकूणच जर आपण बघितलं महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 6,669 आत्महत्यांची नोंद झालेली आहे, जे की देशभरातल्या आकडेवारीपेक्षा अर्ध्याहून जास्त ही आकडेवारी आहे। आता याच्यामध्ये सुद्धा 4,150 हे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात तर 2,519 शेतमजुरांनी आत्महत्या केल्याचं इथे समोर आलेलं आहे। आता एकूणच जर आपण बघितलं तर सर्वाधिक शेतकरी आत्महत्या कुठे हे सुद्धा यांनी या त्यांच्या अहवालामध्ये त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर 38.5% शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला आहे, जी की सर्वाधिक आकडेवारी आहे। इकडे तुम्ही बघा कर्नाटकमध्ये 22.5% शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, मध्य प्रदेशमध्ये 7.2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, 8.6 आंध्र प्रदेश तर तामिळनाडूमध्ये 5.9 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं इथे या आकडेवारीवरून समोर आलेलं आहे। आता महिला शेतकऱ्यांनी सुद्धा आपलं जीवन संपवलं आहे अशी सुद्धा माहिती मिळतेय। बघा शेतकरी आत्महत्यांमध्ये 97% पुरुष आहेत तर 3% महिला आहेत। महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर 2023 मध्ये 3,901 पुरुष तर 250 महिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं आपल्याला इथे समजतंय। आता पुढे जर आपण बघितलं तर या आत्महत्या कोणत्या कारणांमुळे झालेल्या आहेत किंवा या कुणी केलेल्या आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे। रोजंदारी कामगार जर आपण बघितलं तर 27.5, गृहिणी 14%, त्याचबरोबर स्वयंरोजगार असतील त्यांनी 11% त्यांनी आत्महत्या केल्यात। इकडे जर आपण बघितलं तर या आत्महत्या का केल्या जात आहेत याची सुद्धा कारणं यांनी इथे दिलेली आहेत। कौटुंबिक कारणांमधून 31% आत्महत्या होत आहेत, आजारपणांमुळे होत आहेत, व्यसन असेल, विवाहाशी संबंधित आत्महत्या, प्रेम संबंध, ही सगळी आत्महत्यांची कारणं त्यांनी दिली असली तरी सगळ्यात जास्त आत्महत्या या शेतीशी संबंधित कारणातून होत आहेत। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि 10,000 आत्महत्या देशामध्ये झालेल्या आहेत, त्याच्याहून अर्ध्याहून जास्त आत्महत्या या फक्त एकट्या महाराष्ट्रातून झालेल्या आहेत। महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर अनेक योजनांचा पाऊस पडतोय, रोज नवीन योजना येत आहे, देश पुढे चाललाय, महाराष्ट्र पुढे चाललाय आपण असं बोलतोय, पण शेतीच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर अजून सुद्धा शेतकऱ्यांपुढे असलेली संकट ही तशीच आहेत। आणि यात भरीसभर म्हणजे जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, म्हणजे आत्ता जशा प्रकारे शेतकऱ्याला महापुराचा सामना करावा लागला, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, ओव्हरऑल अर्ध्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे आपण बघितलं महापूर आला, अतिवृष्टी आली, यामुळे शेतकऱ्याच्या संकटामध्ये आणखीन भर पडते आणि त्यामुळे आत्महत्येसारखा पर्याय शेतकऱ्याला अवलंबावा लागतो। ही आकडेवारी आता समोर आलेली आहे आणि यातून जर आपण बघितलं तर अनेक धक्कादायक गोष्टी आता समोर आलेल्या आहेत। एकट्या महाराष्ट्रामध्येच इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर होत असतील तर योजना नेमक्या काय कामाच्या आहेत, सरकारी यंत्रणा नेमकं काय करतात, हा सुद्धा एक मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय। एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या आकडेवारीवर आता तुम्हाला काय वाटतं, तुमची याबद्दलची काय मतं आहेत हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा। लोकमतला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।